पुढची महत्त्वाची बातमी, आखाती देशातील युद्धावर विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू झाली आहे। आखाती देशातील कंपन्यांमध्ये अडकलेल्या कामगारांबाबत आमदार डावखरे यांनी सवाल केलाय। कंपन्यांकडे कामगारांचे पासपोर्ट जमा असल्यामुळे कामगार अडकल्याची त्यांनी माहिती दिली आहे। केंद्र शासन आणि संबंधित देशातील दूतावासासोबत बोलून कामगारांचे पासपोर्ट मिळवण्यात येणार आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी ही ग्वाही दिली आहे। आखाती देशामध्ये अडकलेल्या कामगारांना परत आणणार असं आश्वासन मंत्री महाजन यांनी दिलं। गल्फमध्ये सभापती महोदय, जे आपले संपूर्ण भारतातले आणि महाराष्ट्रातले लाखो तरुण या इकडे विविध कंपन्यांमध्ये काम करीत आहेत, तेथील कंपन्यांमध्ये त्यांचे पासपोर्ट हे स्वतःकडे जमा करून घेतले। सभापती महोदय, सध्याच्या या युद्धाच्या परिस्थितीमध्ये ते जर पासपोर्ट त्या कंपन्यांकडेच अडकले असतील तर त्या मुलांना जर आपल्याला इव्हॅक्युएशन करून काढायचं जरी असेल तरी काढता येणार नाही। तर या संदर्भातलं राज्य शासनाने केंद्र शासनाच्या बरोबरचं ताबडतोबीने जे काही संवाद आहे ते करून त्या मुलांना ती व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे, पासपोर्ट त्यांच्याकडे आले पाहिजेत, एवढीच फक्त विनंती आहे। आपण हजारो लोकांना विशेष करून दुबई, अबुधाबी या ठिकाणून आपण त्यांना या ठिकाणी आणले। तिथल्या एम्बेसी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केली। केंद्र सरकारशी आपण वारंवार संपर्कात होतो। आपले एक हेल्पलाईन त्या संदर्भात काढलेली होती। पण कुवेतच्या संदर्भामध्ये मान्य सदस्य जी माहिती देत आहेत की त्याचे पासपोर्टच कंपन्यांनी ठेवून घेतलेले आहे। मला वाटतं पर्टिक्युलर जर अशी कुठली माहिती असेल किंवा कोणाची तक्रार असेल तर आपण आमच्याकडे निश्चित कळवावी। शासनाच्या माध्यमातून तिथल्या एम्बेसीशी बोलून, केंद्र सरकारशी बोलून त्यांना ते पासपोर्ट परत देण्याची व्यवस्था आणि इथे आणण्याची सुद्धा व्यवस्था आपण निश्चितपणे करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।